तर का चले मंडळी, आला होता तुकाराम नगरमध्ये. आज काय जास्त वचवच करणार नाही मी बरं का. मला ना धंदा करायचा आता फुल वच आता तर भाडे वाजणं गेल्यात म्हणून मी जर इकडं तिकडं हिंडण्यात गेलो का आपलं CNG वेस्ट चाललं म्हणून आता थांबलोय फास्ट क्लास एका झाडाखाली. बघितलो का हे घाट काहीच नाही अजून. तुम्ही कोंडवा कात्रज हे पण कात्रजमध्येच आहे तुकाराम नगर. काल लय भारी लॅट लागाल तर माझं. सकाळी 5:30 वाजता तर आपण लागलो का ड्युटीला. मग आपलं होतं 10-11 वाजेकडून. मग त्याच्यानंतर निवांत आणायचं. मग त्याच्या पुढं 4च्या नंतर मग परत सुरू होतं भाडं. 11च्या नंतर जरा कमी होऊन जातं. मग काल मी काढलो, परवा दिवशी पण 5:30ला, काल पण 5:30ला. चांगलं झालं बरं धंदा. पण उशीर झाला का झाला धंदा गेला म्हणायचं तुमच्या हातातून, तुमचा दिवसच गेला म्हणायचं. आता काय करावं नाविलाज. मी राहतो तिकडं लांब, मला तिकडून इकडे यायचं म्हणल्यावर लय कट्टाळा येतो. तिथून इकडे यायचं म्हणल्यावर लय कट्टाळा येतो. लय म्हणजे लय कट्टाळा. टाईम जातोच आपला. CNGला नंबर लावा, हे लावा. जवळ राहिला का सिटीमध्ये राहिला का रात्री CNG भरून ठेवायचं फास्ट क्लास. सकाळी उठलं की आंघोळ केलं की गाडी पुसलं की लगेच लागायचं ड्युटीला. चालू केल्या आपले भाडे वाजायला सुरू होतात. तसंच केलो मी. परवा दिवशी वाकडला गेलो जरा सासूबाईकडे, तिथंच मुक्काम होतो, तिथंच चालू केलो. रूममध्ये बसूनच चालू केलो मी. भाडे वाजायला उचललो दणकानं गेलो. चांगलं झालं माझं 2 दिवस धंदा तिकडं. बघितलो का ऐन घाटवर आणून उभा केला मी गाडी माझी. घाटले मोठे आहेत बरं का इकडं. कोंडवा साईडला तर गेलो का तुम्ही, कात्रज कोंडवा लय परेशान होऊन जाता तुम्ही. असं ऑटो तुमचे चढत नाही म्हणता, एवढे मोठे चढ आहेत तिकडं. परेशान व्हावं लागते. मागं जर शिटा बसून चढणे म्हटल्यावर लय मुश्किल. चढतच नाही तिकडं. जायला जरा भीती वाटते त्या साईडला. लय मोठे घाट आहेत तिकडं. हे कोंडवा कात्रज. लोड गाडी असली की तर मग लय लोड जाते. 3 जण जर राहिले आबाबा मग चढतच नाही. सहसा पेट्रोलवरच चढवा जावं बरं. थोडंफार नुकसान झालं तर झालं, पण घाट लागलं का मोठे भाडेच भेटत नाहीत बघा. का प्रॉब्लेम आहे काळमध्ये. हे लोक जॅमर वापरतात, आपणाला जमत नाही ते वापरायला. कसं चालू करायचं काय नाही, त्याला काय प्रोसेस आहे ते आपणाला माहिती पाहिजे हो. ते आपणाला जमत नाही. आणि ते आपणाला विचारलो एकाला, पण त्यानं सांगायला जाऊ द्या म्हणलं तिकडं. आपलं त्याचं घोळ काय आपणाला माहीतच नाही नेमकं. वापरून काय उपयोगाचं. भाडं जे भेटायचं ते भेटते आपणाला. आता जॅमर वापरून आता 300-200चे भाडे वाजतात कवा तर ते बी गायब होतं. आता कवा तर वाजणाऱ्या भाड्याला आपण जॅमर कशाला वापरायचं. हाय ते चालवायचं होय. परवा दिवशी इमाननगरला होतो, CNGच्या लाईनला लागलो होतो. तिथं एक रिक्षावाला होता, भैया होता. त्यानं म्हणलं सकाळी 5:30 वाजता आलो. माझं धंदा एवढं झालं. त्यानं म्हणलं मी 9 वाजता आलो. 11-11:30 वाजता CNGच्या लाईनला लागलो होतो. त्यानं म्हणलं माझं 650 रुपयाचं झालं. अरे बाबा म्हणलं माझं तेवढं झालं तर 700चं झालं माझं. मी सकाळी 5:30 वाजता जाऊ. मी म्हणलं असं कसं. ते म्हणलं आपलं टाईम वेस्ट कशामुळे जातो. आपण मोठ्या भाड्याच्या नादात दुसरे भाडे उचलत नाही. म्हणजे त्यांना काय म्हणत होतं मला की 70च्या पुढून भाडं आले की सोडायचं नाही म्हणून. 70च्या पुढलं भाडं आणायचंच म्हणून. आता त्याच्यामध्ये CNG थोडाफार वेस्ट जातो. भाडं पडलं 107 रुपयाचं भाडं उचललं होतं. 107 रुपयाचं उचललो. जावं म्हणलं पटकन. आपलं छोटे मोठे हाणत राहावं लागते. टाईम वेस्ट जाऊन लागते. पण 2 किलोमीटर पिकअप लोकेशन होतं, त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं. 107 रुपयाला नाही ना परवडत. 2 किलोमीटरला आपलं CNG किती वेस्ट जातो माहिती आहे का. आता थोडंफार 1-1.5 किलोमीटर राहिलं असतं तर चाललं असतं. 1 किलोमीटर म्हणलं तरी चालतंय. एवढ्या मोठ्या भाड्याला 107 रुपये सहसा काय फरक पडत नाही. पण 2 किलोमीटर लय लांब झालं हो. 2 किलोमीटर 107 रुपयाला 2 किलोमीटर जाणं, परत तिथं मीटरनं चाला म्हणून किचकिच करणं. आता 107 रुपयाचं भाडं होतं, जास्तीत जास्त 110 रुपये होतात. त्याला बी रडी होत नाही कस्टमर. मग तिथं जाऊन एकदा किचकिच करा. मग ते 10 प्रश्न विचारणार. असं कसं तुम्ही ह्याला बुकिंग उचलले, कशाला उचलले, ते सगळं कुठानं सांगत बसावं लागते. मग 2-3 रुपयासाठी काय उगा. आता कसं आहे
2-3 रुपये आपल्याला होय भेटतात. आता 107 रुपयाचं बुकिंग आहे, जास्तीत जास्त 110 115 जरा. त्याच्यामध्ये काय होतं, आपलं कमिशन निघून जातं. कशाचं, जे आपण ॲपला भरतो एक ट्रिपच्या पाठीमागं, ते आपलं कमिशन निघून जातं, तेवढंच आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे का? आणि ते 2, 4, 5 रुपये तुम्ही एक्स्ट्रा द्यायला एवढं किचकिच करावं लागते. आता आम्ही 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरनं पिकअप तर फुकटच आहे का नाही सांगा. आता आम्ही येणार का नाही, येत आहो का नाही तुमच्यापर्यंत. आमचं CNG किती वेस्ट जाते त्याच्यामध्ये, जाते का नाही तुम्ही सांगा जरा. आणि किलोमीटरच्या हिशोबानं त्याच्यात ॲपमध्ये रेट पण भेटत नाही. आणि परत कस्टमर म्हणते मग तुम्ही ॲप कशाला चालवतो. अरे ॲप चालवायचं नाही मग कसं करायचं, धंदा कसा करायचा सांगा मला. आता ॲप चालवतो म्हणजे काही मनमाने नाही ना होऊ शकत. त्याच्यामध्ये योग्य प्रमाणे रेट द्यावा लागते. आणि ते ॲप चालवायचं म्हटल्यावर आता मला सांगा, तुम्ही जर बुकिंग केलं नाही, आम्हाला कसं कळणार तुम्ही तिथं थांबले, तिथून तुम्हाला तिकडं जायचं आहे, आम्हाला कसं कळणार. मग तुम्हाला यावं लागेल, बाया आहे का रिक्षा तिकडं जायचं आहे इकडं जायचं आहे. ते कुठं ना वाढत जाते हो दोघांचा बी. त्याच्यात मोठा वाद घालण्यात काय विषय नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता आम्ही बी थोडाफार कसं 1-1.5 किलोमीटर तुम्हाला पिकअप घ्यायला येत आहोत. त्याच्यामध्ये आमचं थोडाफार CNG वेस्ट जाते, त्याचा आम्ही विचार करत नाही. मग तुम्ही पण 10-5 रुपयाचा विचार करून चालतंय का? आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा असं होतं की ॲपमध्ये जास्त आणि मीटरमध्ये कमी दाखवतात. त्या टायमाला तुम्ही बरोबर पैसे देता. आम्ही त्यावेळेस एक शब्द बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे का. जे झाले मीटरमध्ये तेच द्या म्हणतो. आता परवा दिवशी वाकडला घेऊन गेलो एक भाडं, ते मीटरप्रमाणे घेऊन गेलो मी. मीटरमध्ये 124 रुपये झाले, ॲपमध्ये 144 रुपये झाले. आता कसं करायचं सांगा. ते तर मी म्हणलं ॲप मीटरप्रमाणेच द्या आम्हाला, नको तुमचे 2-4 रुपये. आम्ही कंटिन्यू मीटरने चालणार, मग एकदमच कधी तर वाढले की लगेच आम्ही आमचा रंग बदलणार, असं नाही होऊ नाही शकत. बरोबर आहे का. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं मीटरप्रमाणेच द्या, तुम्ही ते विचार करू नका बाकीचं. चालते मग. आता माझं बोलणं जास्त होत चालले. मी आता उचलतो एखादी भाडं पटकन बचकन, 100 रुपये 150 रुपये 100 रुपये 150 रुपये आपले छोटे मोठे पटापट हाणत राहावं लागते. पण हे 100 रुपये 150 रुपयाचं रिचार्ज आपलं काय म्हणतात भाडं ओलामध्ये परवडत नाही. मी तुम्हाला इमानदारीनं सांगतो. बाकीचं रॅपिडो उबेरमध्ये परवडतं, पण ह्याला ओलामध्ये परवडत नाही. का नाही परवडत, कारण की त्याला रिचार्ज वेगळं करावं लागते आणि प्रत्येक ट्रिपच्या मागं अजून कमिशन पण द्यावं लागते. हे बाकीचे आपलं कसं फक्त पैसेच द्यावं लागते. ते बाकीचे GST वगैरे काटून घेते, त्याचा विषय नाही. पण बाकीचे आपलं कसं रोजच्या रोज पैसे द्यावं लागते. पण हे ओलाचं कसं रिचार्ज करा वरून कमिशन टा, हे डबल कुठं नाही ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं कसं ते नकोच वाटते आपल्याला. छोटे मोठे एखादी मोठा भाडा उचलले की त्याच्यामध्ये कसं कमिशन वगैरे द्यायला काय वाटत नाही. रिचार्ज तर आपल्याला महिन्याला करावंच लागते. जसं शिमला करतोय का नाही आपण, त्याच प्रकारे त्याच्यामध्ये रिचार्ज करावंच लागते बरं का. फर्स्ट क्लास हो का, थंडगार वातावरणमध्ये थांबलो. इकडे जंगल आहे बाजूला, घरा कुणाच तर मोठ्या साहेबाचं घर आहे, थांबलो तिथं. 4 पैसे कमावा ऑटो रिक्षामध्ये चांगल्या तिच्या बायला. माझं किस्मत कधी बदलल काही सांगतं काय कळना मला. हां किस्मत बदललं पाहिजे हो. चांगले कधी फ्लॅट घेतलो का असं पैसे यावं लागते दाबून. माझं मेहनत चालू आहे, पैसे कमी लोक असं दाबून. मग काय नाही, आपलं लाईफ एन्जॉय. फक्त माझं हप्त्याचं टेन्शन आहे हो, हप्ते फेटावं लागतं, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय, चालतो. काळजी घ्या, माझी काळजी घ्या म्हणतो. लाईक आणि सबस्क्राईब करा. चालते, बाय.